मंडे पासून आमची आहे फर्स्ट सेशनल एक्झाम आणि आमचा पहिलाच पेपर असा आहे की जरा अवघड आहे. त्यामध्ये काय आहे ना की जास्त करून कॅल्क्युलेशन. जरा तुम्हाला कॅल्सी बघून जरा हसू येत असेल, पण आम्हाला जे ते फार्मसीमध्ये जास्त सायंटिफिक कॅल्सीची काही यूज पडत नाही एवढा. एकाची ते आंघोळ आता करायची त्याला. हा बघा, हा एकदम निवांत चिल मध्ये झोपलाय तो, डिपोल्टर मध्ये. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता मंडे पासून आमची आहे फर्स्ट सेशनल एक्झाम आणि एक्झाम म्हटल्यास आता स्टडी तर करायलाच हवा आहे. आणि आता आजपासून आम्ही जे ते घेतलंय स्टडी करायला. आज आहे सॅटर्डे, तर 2 दिवस आहे स्टडी करायला, तर 2 दिवसात स्टडी जो तो होऊन जाईल. आणि आमचा पहिलाच पेपर असा आहे की जरा अवघड आहे. त्यामध्ये काय आहे ना की जास्त करून कॅल्क्युलेशन आहे. अरे मुझे चक्कर आने लग गया. कॅल्क्युलेशन म्हटलं ना की नकोसंच वाटतं आम्हाला जरा, कारण काय आहे ना, फॉर्म्युले भरपूर असतात. फॉर्म्युले आठवणं, जर का एक जरी फॉर्म्युला चुकला की अख्खं जे ते समज जे ते चुकून जातं. तर आता प्रॅक्टिस करतो. आता 2 दिवस आहेत म्हटलं, जरा प्रॅक्टिस केली की होऊन जाईल बरोबर. तर आणि आता घेऊन बसलो बघा स्टडी करायला. हे एवढं इथं घेऊन बसलो स्टडी मटेरियल. आता इथं सॉल्व करतो आता एक्झाम्पल एक एक करून. आणि बाकीचे पार्टनर जे ते गेलेत सिलेबस कॉपी काढायला, ते आले कीच लगेच आम्ही बसू आता स्टडी करायला. कॅल्क्युलेशन आजचा दिवस जरा आमचा कॅल्क्युलेशन सॉल्व करण्यामध्येच जाईल आणि उद्या मग बाकी जे थेरी असेल ती आम्ही करतालच. गाईस, तुम्ही एक्झामचा अभ्यास कधी करता? एक्झाम आल्यावरतीच तुम्ही अभ्यास करता का डेली तुम्ही अभ्यास करता? आम्ही तर डेली तर नाही करत. आम्ही झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? जे ते एक्झाम आल्या कीच म्हणजे वन डे शो जे ते आम्ही करत असतो. तुम्ही वन डे शो करता की डेली अभ्यास करता ते कमेंट करून ते नक्की सांगा. आणि आम्ही तर ज्या पुस्तक जे ते ओपन करतच नाही. आम्ही जो पण काय अभ्यास असेल तो मॅम जे नोट्स प्रोव्हाइड करतात हमारे यहाँ ऐसा ही होता है. त्या, किंवा मग ज्या ऑनलाईन भेटतात त्या, किंवा मग ChatGPT ह्याचा जो तो आम्ही वापर करत असतो. तर तुम्ही कुठला वापर करता ते कमेंट करून ते नक्की सांगा. काय आता आमचा चालू स्टडी करणं आणि आमचा मंडेला पेपर आहे BRMचा आणि खूप जरा हार्ड आहे. आता आम्ही इथं कॅल्क्युलेशन करतोय. ही बघा, ही आमची कॅल्सी आजची. जरा तुम्हाला कॅल्सी बघून जरा हसू येत असेल, पण आम्हाला जे ते फार्मसीमध्ये जास्त सायंटिफिक कॅल्सीची काही यूज पडत नाही एवढा, म्हणून आपल्या ह्यात काम होतं म्हणून आम्ही यूज करतोय. आणि बघा, आम्ही एवढं आज इथं कॅल्क्युलेशन वगैरे केलं. ही आमची सिलेबस कॉपी, इथं स्टडी चालू आहे. माने पण करतो इकडे स्टडी. माने कसे होते? आहेत सम हार्ड आहेत ना लई. तर बसलो स्टडी करत आणि एक गेलाय जिमला आणि एक येतोय आज. तर आता आले असतो मग दाखवतो. गाईज, आता आमचा चालू आहे स्टडी टाइम आणि आता आम्ही स्टडी करतोय. काल तर जास्त काही शूट नाही मी केलं. काल जरा जास्त स्टडीवरती फोकस झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. दिला. पण आज जे ते जास्त काही स्टडी नाही चालू आहे. आरामात चालू आहे स्टडी करणं. जास्त आज काय आम्हाला नाही करायचं. मी स्टडी करतो. इकडे घाळ पण स्टडी करतो आणि इकडे तर माने झोपून स्टडी करतोय. आणि एकाची ते आंघोळ आता करायची त्याला. जलवा है हमारा. पण त्यांनी स्टडी केलाय सकाळी लवकर उठून. आता आंघोळ करतोय तो आरामात. मी घायाळ काढतोय आता फ्लो चार्ट. आता मी पण करतोय स्टडी. आणि इथं हे आमचं असं स्टडी मटेरियल येते, सिलेबस कॉपी, आणि ते जे ते लिहितोय आता आम्ही थोडंसं. फायनली काय आता दिवसभर आम्ही अभ्यास करत बसलो होतो आणि फायनली आता आमचा बऱ्यापैकी स्टडी झालेला आहे. घायचा पण झालाय, मानेचं पण झालंय. आणि आता आम्ही जिथे सळगावला जाणार नाश्ता करण्यासाठी. जरा थोडंफार भूक लागली आणि सामान पण काही थोडंसं आणायचं, पेन वगैरे. आणि तिकडे विश्वा बसलाय. आता तिकडे विश्वाचा झालाय का नाही काय माहिती. हे बघा, एवढं आम्ही जिथे आज नोट्स वगैरे काढलेले आहेत. काय आता झाली झोपायची वेळ आणि आता मी जिथे झोपतो. आणि आज रिव्हिजन वगैरे पण झाली आमची. आणि आता बाकीचं बघा, आता सकाळी तर आता झोपून घेतो आता. आणि डिफॉल्टर मध्ये जे त्यांचा अभ्यास झालेला नाही, डिफॉल्टर मध्ये कोण आहे ते मी दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा एकदम निवांत चिल मध्ये झोपला येतो डिफॉल्टर मध्ये. आमच्या इथं ग्रुप मध्ये तोच डिफॉल्टर आहे डिफॉल्टर मध्ये. आणि मानिश एक तर आधीच झोपलेत आणि प्रशांत पण झोपलेला आहे. आता मी पण जिथे झोपतो आणि बाकी आता सकाळी बघू थोडंफार रिव्हिजन करूयात आता. तर मी झोपतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक, शेअर, कमेंट करून तिथे नक्कीच सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला तिथे विसरू नका. भेटूयात आपण आता लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.